तिकडून येताना म्हणलं चला जाऊया चालायचं, पण आता शक्तीमुळे चालायला होत नाही. नाही पण तरी तुम्ही एवढं चालताय, आता दुसरे यंग पोरं एवढं तरी चढणार नाही, पण तुम्ही चढताय हे बघून आता लयच भारी वाटलं खरंच. हा ना. भावांनो, आपली जुनी पॅशन प्लस तिच्यावरती निघालोय आपण आता शंभूला. शिंगेला जायचा प्लॅन होता, पण दर्शन पुण्याला निघालाय काहीतरी, त्यामुळे आता आपण निघालो शंभूला. आता मोरे साहेबांना गाडी चालवायला शिकवायची. ही गाडी मी ज्या गाडीवरती मी बाईक चालवायला शिकलो त्याच गाडीवरती आता मोरे साहेबांना पुढे गेल्यावरती गाडी चालवायला शिकवायची. इथं थोडा रोड बिझी आहे, पुढे थोडा रोज मोकळा रोड भेटेल आपल्याला, तिकडून चालू. बाकी नजारा कसा आहे वरती, आकाश विकास सगळा विषय. हा भावांनो, ही गाडी माझ्या आयुष्यातली पहिली बाईक आहे ज्या बाईकवर मी गाडी चालवायला शिकलो. मी आता 7वीला असताना या गाडीवरती बाईक चालवायला शिकलो, आणि पहिल्यांदा मी बाईक चालवली. इथंच पुढे एरिया आहे, त्या एरियामध्ये मी पहिल्यांदा म्हणजे पप्पांनी मला दिली होती बाईक चालवायला. हा असं चढून गेलो, तिथं पुढे प्लेन एरिया, तिथं मी गाडी चालवायला पहिल्यांदा घेतली होती आयुष्यात माझ्या बाईक. आणि चालवल्याला मी तिथं पडलो होतो, उचलली गाडी परत, पप्पा बसले माग, मग हळूहळू चालवायला लागलो. थोडं आडम तेडम, मग आता एकदम व्यवस्थित जरा शिकलोय. पण ही गाडी म्हणजे भावांनो लय रे भाई, आयुष्यातले सगळे चांगले दिवस वाईट दिवस सगळे या गाडीवर काढलेले. आणि आपली दुसरी बाईक आहे मयूर भाई, मागून येतात ते, त्यांना हात दिला पुढे यायला. येस, दिस इज आवर बाईक न्यू वन. मगर भाई जुनी गाडी ना भाई, इमोशन आहे इमोशन. ठीक आहे, चला भेटू पुढे आपण. पाणी उतरले पर डॅम सर. हे आपले चास कमान धरण खेड तालुका, आणि आपल्याला जायचंय न्यूट्रल करून. ते समोर दिसतंय डोंगर, त्या डोंगरावर मंदिर आहे, आपल्याला तिकडे जायचंय. भावांनो, आता आपण चास कमान धरणावरती बघू शकता तुम्ही, इकडं असा विषय सगळा. अशा प्रकारे आपण आता इथं शंभू ह्या मंदिराजवळ आलेलो आहे. शंभूचं डोंगर म्हणतो आपण याला. त्या बाहेर शिवलिंग आहे. आता गाडी तिकडे पार्किंग केलेले दोन्ही, आणि आता आपण करतो ट्रेक सुरू. काय नाही, छोटासा ट्रेक आहे. मयूर आहे तिथं, यश बसलाय रोडच्या साईडने. नाही, हे असा विषय. चला भावांनो, वाजव. ओम नमः शिवाय. इथून अशा पायऱ्या आहेत, पण वरती आहे ट्रॅक आहे. हा, ये PM मोदी का फॅन. भावांनो, असा विषय हा. आपण चालू केले ट्रेकिंग. काय नाही, छोटासा ट्रेक आहे. घरापासून जवळ आपल्या 20 किलोमीटरच्या डिस्टन्सवर. इथून पुढं वाडा आहे, या साईडला खेड आहे. इथून 6-7 किलोमीटर वाडा आहे. लय दिवस भाई चाललो नाही, काय नाही, ट्रॅक नाही, त्यामुळे पूर्ण आहे ना बॉडी अशी होती, एक्झॉस्ट होती लगेच. लय दिवस झाले ट्रेक नाही केलं आहे. सध्या काल परवा पाऊस पडला आहे, पावसाने पार वाट लावली. आज तारीख आहे 12 मे 2024. आपण आहे शंभूच्या ट्रेकला. एवढ्यातच दमलो रे भाई मी. वातावरण कसं आहे, वातावरण कसं आहे.
हा का बसला असा? त्याला काय झालंय? चक्कर बिक्कर आले काय? हे काय रे? कसला शोध लावतोय? मुंग्यांची मजा बघू. हे बघ इकडे. संकट आल्यावर पळायला बघते ती. हे मुंग्यांना त्रास देणारा माणूस, एवढा भला मोठा माणूस मुंग्यांना त्रास देतो. भाऊ त्यात बिस्लरी बरं का, पाण्याची बाटली आहे, त्यामुळे चुकीचा अर्थ घेऊ नका. पाण्याची बाटली आणि ताक आहे. वरती जाऊन जरा ताक वगैरे पिऊ, चिलो. आत्ता वाजलेत 1:30, 1-1:30 वाजलं काहीतरी. हाश. भावांना मंदिर दिसतंय का? तर आपण पोचतोय मंदिराजवळ. हा का दिसला का? थोडं जवळ गेलो दाखवतो अजून. पहिला बॅकग्राऊंडचा नजारा दाखवतो. कसला भारी सीन. उन्हाळ्यात ट्रेक करायची मजाच वेगळी पण ना. मंदिर असं दिलेलं आहे, श्री शंभू प्रसन्न. मिनटं जवळ घेतो. हां, श्री शंभू प्रसन्न शंभूचं मंदिर. या असा नजारा. आत जाऊ आता. दोघं गेले आतमध्ये. असं मंदिरात आलो आहे. मंदिरात आल्यानंतर वरती हे पहिलं आपलं नंदी महाराजांचं. नंदी महाराज विराजमान आहेत आपल्या इथं. मोरे साहेब तिकडे बसलेत आतमध्ये. तर तुळस आहे खाली. कासव दे. ते बाबा काय म्हणतात, दहा उघडून आतमध्ये. हा जातो बाबा. बस इकडे. ओम नमः शिवाय. श्री शंभू महाराज जय. ओम नमः पार्वती जय. हर हर महादेव. भावांना देवाचं दर्शन घेतले. आता बाजारात येऊन बसले आम्ही तिघंजणं. पाणी वगैरे पिलं. ताक आणलं, ताक पितो थोडं नाही, सगळंच पिणार. आणि मग थोड्या वेळाने निघतो. मस्त वाटतं. एवढं वरती उन्हाने चढत आलो आहे आणि असं गार वारा आहे, त्यांना लय भारी वाटतं माहिती आहे का. असं वाटतं तिथंच झोपून जावं. मस्त वातावरण, एक नंबर आहे. पावसाळ्यात जास्त गर्दी असते. पावसाळ्यात 4 सोमवार असतात आपले श्रावणचे. 4ही सोमवारी इथं यात्रा असते, तेव्हा खूप गर्दी असते आणि तेव्हा मजा पण खूप येते. पण आत्ताची जी मजा आहे ती तेव्हा नाही एन्जॉय करता येणार. तेव्हा तर भारीच असणार आहे. तरी पण आता जी गार हवा वगैरे ते लय भारी वाटतं, मस्त वाटतं. बाकी आपली ग्रुप इकडं
इकडं ताकाचा विषय चालू आहे, ताक काढतात. मस्त आहे, नक्की या भावांनो तुम्ही सगळे. भावांनो मस्त कात्रज जिरा ताक पितोय. हे ताक अजून घुसळून ताकाचं लोणी काढतात का काय काढतात काय माहिती. मोरेशेट कसा आहे विषय. हा एक नंबर. हॅलो नमस्कार भावांनो. आता आपण हा शंभू जो आपला छोटासा ट्रॅक होता, जसं तुम्हाला आम्ही इथं जाताना सांगितलं होतं, कुठं भोरगिरी जाताना सांगितलं होतं तुम्हाला की हा ट्रॅक बिगिनर लेवलला खूपच भारी आणि एकदम बेस्ट आहे. ज्यांना म्हणजे मोठे ट्रॅक करायचे असतील तर आवश्यक त्यांनी इथे यावं हे मी तरी सजेस्ट करणार. कारण हा ट्रॅक एकदम छोटा असून खूपच भारी. आणि इथं सोमवार पावसाळ्यात आपलं म्हणजे श्रावण सोमवार, चारी सोमवार एवढी गर्दी असते की तुम्हाला पाय ठेवायला जागा भेटणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण आता वरून खाली जात आहोत. आणि अशा पद्धतीने इकडे हे बघा, हा असा नजारा आहे आपला. हे लोक येता जात आहेत. असा आपला व्ह्यू आहे. हे मी आपली जी यंगस्टर आहेत त्यांना हेच सांगायला करणार की आजची आपली जी जुनी पिढी आहे ते जर असले गड चढू शकतात तर आपण का नाही. आजी कुठून आलात आपण, कुठून आलात? हॅलो बाबा, धामणगाव. कसं वाटतंय ट्रॅक करून? बरं वाटते. तेच काय करतो. देवाला कडजाला गेलेलो आम्ही हा खंडोबाला. हा. आणि मग तिकडून येताना म्हणलं चला जाऊया इथं आलोय. पण आता शक्तीमुळं चालायला होत नाही. नाही पण तरी तुम्ही एवढं चालताय. आता दुसरे यंग पोरं एवढं तरी चढणार नाही पण तुम्ही चढताय. हा हे बघून आता लयच भारी वाटलं खरंच. हा ना. आता काय करतो बाबा, देव आहे आपलं कुळदेवत म्हणजे जाणंच आहे नाही का. बरोबर आहे. हाय हात हलका तवर एका जागेवर बसतो ना, काही होतं का? कोणाला तरी दाखव आजी का आजी होती ती बोलत होती. बरोबर आहे. आज बरोबर एकदम खरं बोलली. जय शिवशंभो गणपती बाप्पा मोरया. त्या पद्धतीने अभिजित दादा सुद्धा खाली आलेले आहेत. मी बघू शकता अशा प्रकारे हा छोटासा आणि एकदम स्मॉलेस्ट नाही म्हणजे छोटासाच वॉर्मअप ट्रॅक होता. काय विषय निघायचं आता घराकडं. चला भाऊ ना आता घराकडं डायरेक्ट. मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग इथं समाप्त होतोय, खतम होतोय, संपतोय, एंड होतोय. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये अशाच एखाद्या ट्रेकला किंवा अशाच एखाद्या एक्सप्लोरिंग ठिकाणी. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. जय शिवराय.